नमस्कार सर्वांना, आरवीटी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलं, कवी बी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता कवी बी हे कोणत्या कवीचं टोपण नाव होतं। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, नारायण मुरलीधर गुप्ते। बघा, या कवीचं कवी बी हे त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, अज्ञानी माणसामध्ये। आता अज्ञानी माणसामध्ये ज्याला अल्पसे ज्ञान आहे असा बघा माणूस सुद्धा या ठिकाणी श्रेष्ठ ठरत असतो, या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, अज्ञानी माणसामध्ये बघा ज्याला अल्पसे ज्ञान आहे असा बघा माणूस या ठिकाणी बघा श्रेष्ठ ठरत असतो, या अर्थाची म्हण कोणती आली पाहिजे, वासरामध्ये लंगडे गाय शहाणी, या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, आश्चर्य। आश्चर्य या शब्दाचा या ठिकाणी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, बघा या ठिकाणी बरोबर आहे। नवल वाटणे, बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे। विस्मय म्हणजे बघा या ठिकाणी विस्मय म्हणजे काय असतो, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे हे पण बरोबर आहे। निकेतन, आता बघा निकेतन म्हणजे काय असतो, निकेतन म्हणजे घर, म्हणजेच या ठिकाणी आश्चर्य या शब्दाचा निकेतन या ठिकाणी समानार्थी शब्द नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी नाटकाला जात असतो। मी नाटकाला जात असतो या वाक्याचा काळ या ठिकाणी कोणता असेल। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मी नाटकाला जात असतो, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। मी नाटकाला जात असतो, बघा हे वाक्य रीतिवर्तमान काळाचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालील वाक्यापैकी अकरुण रूपी वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। खालील वाक्यापैकी अकरुण रूपी वाक्य, आता अकरुण रूपी म्हणजे वाक्य म्हणजे कोणता असतो, नकारार्थी वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न पडतो, करुण रूपी वाक्य ओळखा, अकरुण रूपी वाक्य ओळखा, या ठिकाणी अकरुण रूपी वाक्य म्हणजे कोणतं असेल, नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे। आता ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार नाही, बघा हे वाक्य मग कोणतं असेल, अकरुण रूपी वाक्य म्हणजे नकारार्थी वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 पहा, काय विचारलाय, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे। मुख्यालय या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे, स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, कोणती आल्या पाहिजे। मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे। बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। मुख्यालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारले, राधेय। आता राधेय या कादंबरीचे लेखक कोण असतील, पु ल देशपांडे, विश्वास पाटील, कुसुमाग्रज, रणजित देसाई। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, राधेय या कादंबरीचे लेखक कोण असतील, रणजित देसाई। पहा, राधेय या कादंबरीचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मुलांनी आज्ञा पाळावी। आता मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची या ठिकाणी विभक्ती आपल्याला सांगायची, मुलांनी। आता मुलांनी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती यायला पाहिजे, मुलांनी, नेएशी। आता नेएशी बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्र कोणते असतील, तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सप्तपाताळ। आता सप्तपाताळ बघा या ठिकाणी शब्द विचारलाय, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे, सप्तपाताळ। बघा, ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते तो समास कोणता असतो, द्विगु समास असतो, म्हणजेच या ठिकाणी सप्तपाताळ या शब्दामध्ये द्विगु समास यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय पुढील या ठिकाणी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। कवी आणि बघा त्यांची पूर्ण नावे आहेत, यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे। बघा, आता शंकर केशव कानेटकर यांचं बघा टोपण नाव अनिल आहे का, हे बरोबर आहे का, नाही। आत्मारावरावजी देशपांडे यांचं बघा ग्रेस बघा त्यांचं टोपण नाव होतं का, नाही। आता प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, माधव त्र्यंबक पटवर या ठिकाणी आपली योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। आता माधव त्र्यंबक पटवर त्यांचं माधव जुलियन हे त्यांचं बघा या ठिकाणी योग्य आहे, हे पण बरोबर आहे। बघा, प्रल्हाद केशव अत्रे यांचं बघा केशव कुमार होतं, हे पण या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आणि 4 या ठिकाणी योग्य या ठिकाणी जोड्या आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, तिला मळमळते। तिला मळमळते बघा अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग सांगा, तिला मळमळते।
सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी, तिला मळमळते. भावे प्रयोगाचा आहे पण कोणता? सकर्मक आहे का अकर्मक आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लिहिले पाहिजे. अकर्मक भावे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा. आता आंबाचा अनेक वचन काय होईल? आंबा आंबे, बघा बरोबर आहे. पाखरू पाखरे, बघा या ठिकाणी बरोबर आहे. वासरू वासरे, हे पण बरोबर आहे. केळ, आता केळ हा शब्द एक वचनी आहे. केळा अनेक वचन होईल का? केळ केळी यायला पाहिजे. केळ केळी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी विचारले कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? प्रश्नार्थक वाक्याच्या बघा शेवटी आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरत असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मुलांनो, जो विषय तुम्हाला आवडतो तो विषय घ्यावा. या वाक्याचा या ठिकाणी प्रकार ओळखा. आता हे वाक्य केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. मुलांनो, जो विषय तुम्हाला आवडतो तो विषय घ्यावा. या वाक्यामध्ये जो तो या ठिकाणी बघा शब्द आहे. जो तो. ज्या वाक्यामध्ये जर तर जो तो हे शब्द असतील ते वाक्य कोणतं असते? मिश्र वाक्य असते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलंय? अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे आपण त्यांना काय म्हणतो? दीर्घकाळ, चिरंतर, निरंतर, क्षणिक. अल्प काळामध्ये नष्ट म्हणजे या ठिकाणी काय असतो? क्षणिक असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आता व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण असतील? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा विद्यार्थी, पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण असतील? पु ल देशपांडे आहेत. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. सोने या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द ओळखा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर. कानन म्हणजे काय असतो? कानन, विपिन, वन. बघा हे 3 काय असतील? जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पहा जंगल, कानन, विपिन, वन हे काय असतील? जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग उरलं काय? हिरण्य. आता हिरण्य म्हणजे सोने असतो, सर्वांना माहिती आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गोपाळने पुस्तकास वाचले. गोपाळने पुस्तकास वाचले. वाक्याचा प्रयोग कोणता यायला पाहिजे? भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा. सुंबाल्या करणे. आता सुंबाल्या करणे बघा या ठिकाणी अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुंबाल्या करणे. सुंबाल्या करणे म्हणजे काय असतो? पळून जाणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं? खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? खग. आता खग, विहंग, पक्षी, सर्वांना माहिती आहे. खग म्हणजे या ठिकाणी पक्षी, विहंग म्हणजेच या ठिकाणी विहंग हा शब्द काय असेल? खग या शब्दाचा समानार्थी शब्द खग, विहंग, पक्षी. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं. खग म्हणजे काय असतो? पक्षी. विहंग म्हणजे पक्षी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता सामूहिक म्हणजे काय? सामूहिक म्हणजे सर्वांचा. सामूहिक म्हणजे सर्वांचा. सामूहिक, वैयक्तिक म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले? एक दुसऱ्यावर अवलंबून असलेले. एक दुसऱ्यावर अवलंबून असलेले आपण त्यांना काय म्हणतो? परस्परावलंबी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. अतिरेकी बघा हा परिणामी नुकसानदायक ठरतो. या अर्थाची म्हण ओळखा. बघा सर्वांना माहिती आहे. अतिरेक या ठिकाणी बघा नेहमी नुकसानदायक ठरतो. म्हणजे काय असतो? अति तेथे माती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा. दासबोध या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? आता दासबोध या ग्रंथाची रचना कोणी केली होती? सर्वांनी सांगायचे संत रामदास महाराजांनी. पहा दासबोध या ग्रंथाची बघा त्यांनी रचना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. मेतकूट जमणे. आता मेतकूट जमणे म्हणजे काय असतो? शरण जाणे, योग्य निर्णय घेणे, घनिष्ठ मैत्री होणे, थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे. मेतकूट जमणे. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मेतकूट जमणे म्हणजे काय असतो? घनिष्ठ मैत्री होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा. अब्रू आणि सामना. अब्रू आणि सामना बघा हे शब्द विचारलेत. खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? कानडी भाषा, फारसी भाषा, अरबी आणि गुजराती. अब्रू आणि बघा सामना हे शब्द काय असतील विद्यार्थी मित्रांनो? फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये या ठिकाणी आलेले शब्द आहेत. बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. भावार्थ दीपिका या ग्रंथाची रचना कोणी केली होती? भावार्थ दीपिका या ग्रंथाची रचना कोणी केली होती? संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली होती. बघा बरोबर आहे. नामदेव गाथा,
संत नामदेव महाराज बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. भावार्थ रामायण. आता भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली होती? संत एकनाथ महाराजांनी केली होती. बरोबर आहे. बघा करुणाष्टके. आता करुणाष्टके बघा हे कोणाचं होतं? बघा सर्वांनी सांगायचे करुणाष्टके बघा विद्यार्थी मित्रांनो संत रामदास महाराजांचे होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? मी नाटक पाहिले असेल. मी नाटक पाहिले असेल या वाक्याचा काळ ओळखा. मी नाटक पाहिले असेल. आता भविष्यकाळामध्ये गेलं ना, मग मी नाटक पाहिले असेल मग कोण द्यायला पाहिजे? पूर्ण भविष्यकाळाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? खालील वाक्याचा प्रकार ओळखा. भारत जिंकला तर अंतिम सामन्यामध्ये जाईल. भारत जिंकला तर अंतिम सामन्यामध्ये जाईल या ठिकाणी या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणता असेल? आज्ञार्थी वाक्य आहे का? स्वार्थी आहे का? विद्यार्थी आहे का? भारत जिंकला तर. जिंकला तर संकेतार्थी वाक्य आले पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा जेव्हा घंटा वाजली. जेव्हा घंटा वाजली तेव्हा सर्वांना जाग आली या वाक्याचा प्रकार सांगा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. ज्या वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा हे शब्द येतात आपण त्यांना काय म्हणतो? मिश्र वाक्य म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? आता अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अंतकरण बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रामूची बहीण हुशार आहे. रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूची, चाचीचे. आता चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे. चाचीचे बघा हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? विटी दांडू या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा कोणता असेल? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व यापैकी नाही. विटी दांडू. विटी दांडू बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? गिरीश. आता गिरीश विचारलं हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? यशवंत दिनकर पेंढारकर यांचं बघा टोपण नाव काय होतं? यशवंत होतं. पहा आत्माराव रावजी देशपांडे यांचं बघा टोपण नाव अनिल होतं. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव काय? गिरीश आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बाळाने साखर खाल्ली या वाक्याचा प्रयोग सांगा. कोणता असेल? बाळाने साखर खाल्ली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक. बाळाने साखर खाल्ली बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. मुलगा बघा पुरुषलिंगी शब्द आहे मुलगा. कुत्रा, घोडा, राणी. बघा राणी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द राणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी. आता घर, वीट, सुई, चुका. चूक, चुका. चुका मग या ठिकाणी शब्द कोणता असेल? अनेक वचनी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द असेल. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? एखाद्याचे बोलणे. आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्याचे बोलणे दाखवताना कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याचे बघा एखाद्याचे बोलणे दाखवताना आपण या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा विचारला बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? बघा गोवा राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बिहू हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बिहू बघा हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्राचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे? आता महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता असेल? सर्वांनी सांगायचे शेकरू. बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? हापूस आंब्यासाठी बघा सोपा प्रश्न आहे. हापूस आंब्यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भारत आणि चीन. भारत आणि चीन यांच्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे. मॅकमोहन लाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. ताडोबा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे ताडोबा हे अभयारण्य विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वांचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे बघा पहिले कायदा मंत्री होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सेवाग्राम आश्रम विचारलाय. सेवाग्राम आश्रम, सेवाग्राम आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सेवाग्राम हे आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा हैदराबाद हे शहर विचारले खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर कुठं असेल? हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे. पहा मुशी नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती यांचे काम खालीलपैकी कोणते होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती बघा यांचे काम सैन्याचे नेतृत्व करणे, सैन्याचे नेतृत्व करणे हे सेनापती बघा यांचे काम होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो? वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो? सर्वांनी सांगायचं आहे. वातावरणाच्या बघा विद्यार्थी मित्रांनो स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा बघा थर प्रामुख्याने असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रकाश संश्लेषण. आता प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? माझा कोणत्या ठिकाणी असेल? सर्वांनी सांगायचे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन बघा वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो. ऑक्सिजन वायू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचा महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचं कलम विचारले खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारताचा महान्यायवादी कलम कोणता असेल? कलम 76 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचा महान्यायवादी या पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे कलम 76 मध्ये. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय? 42वी घटना दुरुस्ती विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? 42वी घटना दुरुस्ती विचारली कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा 42वी घटना दुरुस्ती सन 1976 बघा या वर्षी झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पंचशील करार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला होता? पंचशील करार बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये सन 1954 मध्ये पंचशील करार झाला होता. भारत आणि चीन या 2 देशामध्ये सन 1954 या वर्षी पंचशील करार झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उकाई विचारलाय. उकाई. उकाई हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे? उकाई हा प्रकल्प कोणत्या राज्याचा प्रकल्प असेल? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? उकाई हा प्रकल्प कुठला असेल? गुजरात या राज्याचा या ठिकाणी बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा केशव कुमार विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे? केशव कुमार बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? प्रल्हाद केशवात्रे या कवींचं बघा केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरामध्ये विचारले सर्वात मोठी ग्रंथी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायची. यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी या ठिकाणी ग्रंथी आहे. विषय क्रमांक पुढचा सूर्यमालेमध्ये तांबड्या रंगाचा ग्रह कोणता असेल? सूर्यमालेमध्ये तांबड्या रंगाचा ग्रह कोणता असेल? मंगळ बघा हा ग्रह सूर्यमालेमध्ये तांबड्या रंगाचा या ठिकाणी ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पोखरण जे की बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी भारताने पहिला अणुस्फोट केला होता पोखरण या ठिकाणी. विषय क्रमांक पुढचा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धामध्ये बघा आपण कुठे राहतो? आपण बघा उत्तर गोलार्धामध्ये राहतो. आपल्याकडचा सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून. 21 जून बघा उत्तर गोलार्धामधला या ठिकाणी सर्वात मोठा या ठिकाणी दिवस आहे. 21 जून बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. 21 जून. विषय क्रमांक पुढचा पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? Fe बघा कोणाची आहे? Fe म्हणजे बघा लोखंडाची आहे. Mg मॅग्नेशियमची आहे. K म्हणजे पोटॅशियम. Hg बघा विद्यार्थी मित्रांनो ही पारा या मूलद्रव्याची संज्ञा कोणती असेल? Hg या ठिकाणी पारा या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? राजस्थान बघा राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे.
विषय क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाच्या 21% बघा या ठिकाणी ऑक्सिजन या वायूचं प्रमाण असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ताजमहल विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ताजमहल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ताजमहल कोणत्या राज्यामध्ये असेल? जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम. ताजमहल बघा विद्यार्थी मित्रांनो आग्रा या ठिकाणी असून ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कशामध्ये आहे? कलम 72 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला विचारले कोणत्या प्रकारचा समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर यापैकी नाही. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. विषय क्रमांक पुढचा विचारलाय कांजिण्या हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? कांजिण्या हा रोग बघा कशापासून सर्वांनी सांगायचं आहे? कांजिण्या बघा प्रामुख्याने विषाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सन 1905 या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा डिप्रेस्ड क्लासेस मिशन. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी सांगायचं आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महर्षी कर्वे, वी रा शिंदे, गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर केलं पाहिजे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा यांची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक आरोग्य दिन विचारलाय खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक आरोग्य दिन आपल्याकडे केव्हा असतो? 7 एप्रिल. 7 एप्रिल बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक आरोग्य दिन असतो. मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं मिठाचं रासायनिक सूत्र या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. कोणतं असेल? NaCl. NaCl बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिठाचं रासायनिक सूत्र आहे सोडियम क्लोराईड NaCl. विषय क्रमांक पुढचा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी कोणतं आहे? महात्मा गांधीजी. आता महात्मा गांधीजी यांच्या राजघाट बघा त्यांच्या समाधीस्थळाचं या ठिकाणी नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? आता या ठिकाणी जोड्या विचारल्यात का? नाही. मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती असेल? 46 असते बघा एकूण संख्या. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आता मुंबई कामगार संघाची बघा स्थापना कोणी केली होती? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे बघा यांनी मुंबई कामगार संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? भारतीय राज्यघटनेमध्ये. आता भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.